तर सकाळी सकाळी उठलोच आणि खाली आलो आणि पाहिलं काय गाडीचं चाकच गाडीला नव्हतं, व्यस्त पडत होतं इकडं तिकडं. काय थोडं आवरलं बिवरलं आणि पाहिलं काय मामा मॅच पाहू राहिले मस्त. मला तर काय आवडत नाही पण ते पाहत होते. तर म्हटलं अशी मॅच आवडत नाही. बाहेर आलो आणि पाहिलं काय पाऊस चालूच होता हळूहळू. तर मस्त तिथं वाटतं बसलो नाही, बिलाचं यांनी काहीतरी बनवलं होतं बरं का, मस्त वाजत होतं ते. तर काय मामा बोलले काय गाडीचं चाक पंक्चर झाले, तू घे आणि तिला पिकअप मध्ये टाक. मग ते टाकायला चाललो होतो आपण पिकअप मध्ये. एवढा पाऊस चालू ना त्यात हा आपला सोन्या भाऊ म्हणजेच आपला जादू तो कुठेतरी गेला होता झाडं आणायला. थोड्या वेळ बसलो होतो आणि पाऊस आला, पाहिलं तर पाऊस तर मोकर जोरात पडू राहिला. त्यात ते मामा कुठेतरी पिकअप घेऊन चालले होते. तर काय पाऊस थोडा थांबला, आपण चाललो आपल्या मागच्या घराकडे. तर मागच्या घरी आलो पाहिलं काय मामा नवनाथांची पोथी वाचू राहिली मस्त. तर मग काय घरचे बोलले का जाय पोरांना घेऊन, मग चाललो होतो आपण तिकडं. तर काय आपण आलो, आपण बाहेर निघालोच काय माहिती पाऊस कावर चालू होतोय. तर त्यांना घेऊन आलो होतो आपण आपल्या घरी. तर घरी आलो पाहिलं काय ह्या पोकेमॉनच पाहू राहिल्या आल्या आल्या. आपण आपल्या भावाला शोधायला निघालो तरी पाहिलं का काय ती इको गाडी मस्त पलटवलं चारीत. तर तिथं थांबलो का, म्हटलं का पावसाला काय होते भांडणं बिडणं होतं, कारण आपण त्याच्या याच्यात थांबेलो होतो पण काही झालंच नाही तिथं. तर काय मग ते पाहून बिवून आपण आलो आपल्या घरी.